जय गजानन माऊली. तुम्हाला माहित आहे का, विदर्भाची पंढरी म्हटलं जाणाऱ्या शेगावातून एक अशी पालखी निघते जी आषाढीच्या वारीसाठी तब्बल 700हून अधिक किलोमीटरचा प्रवास करते, पण त्यांची शिस्त आणि रांग कधीच मोडल्या जात नाही. जय गजानन. येत्या 18 आणि 19 जूनला संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्या पंढरीच्या वारीसाठी निघणार आहेत. ह्या तर जगप्रसिद्ध आहेतच, पण त्यापेक्षा आमच्या संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असा तब्बल 725 किलोमीटरचा प्रवास करून पंढरपुरास पोहोचते. ही पालखी शिस्तप्रियतेचं एक कीर्तिमंत उदाहरण आहे. वर्षानुवर्ष चालत आलेल्या या वारीच्या शिस्तप्रियतेची गाथा हे वारकऱ्यांच्या पोशाखावरून, एका रांगेत चालण्याच्या शैलीवरूनच दिसून येते. या वारीचं आणखी एक विशेष म्हणजे ही पालखी फक्त 725 किलोमीटरचा पल्ला गाठतच नाही, तर ज्या गावात पालखीचा विसावा आहे त्या गावात मिरवणुकीच्या स्वरूपात नगर प्रदक्षिणा सुद्धा होते. या वारीत वारकरी आणि टाळकरीच नाही, तर लागणारे पिण्याचे पाणी आणि रुग्णवाहिका अशा मूलभूत सुविधा सुद्धा हे सोबत घेऊन चालतात. आषाढीच्या दिवशी पंढरपूरची नगर प्रदक्षिणा सुद्धा होते. आणि एवढंच नाही, तर तिथून 2 ते 3 दिवसात पालखी परतीच्या प्रवासाला लागते. अवघ्या 2 ते 3 आठवड्यात 578 किलोमीटरचा प्रवास करून ही पालखी शेगावात वापस येते. तर काय मग माऊली, हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा ज्यांना या वारीची माहितीच नव्हती. भेटू पुढच्या व्हिडिओत. जय गजानन माऊली.